नमस्कार. नवराष्ट्राच्या सत्ताकारण या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि यामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत खास करून ते महाराष्ट्रातल्या उमेदवारांची. मी प्रतिभा चंद्रन आणि माझ्यासोबत माझे वरिष्ठ सहकारी अनिकेतजी जोशी आहेत. अनिकेतजी नमस्कार. नमस्कार. आपण बघत होतो की जशी भारतीय जनता पक्षाची पहिली निवडणूक यादी जाहीर झाली त्यानंतर लगेचच म्हणजे गेल्या निवडणुकीपासून आपण एक ट्रेंड बघितला होता, तिथूनच सुरुवात करूया की नितीन गडकरी नाराज आहेत, मोदींमध्ये आणि अमित शहामध्ये आणि गडकरींमध्ये अजिबात पटत नाही, असा कुठेतरी एक संदेश, एक नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न गेल्या वेळीही प्रयत्न झाला. भारतीय जनता पार्टीने अर्थातच त्याला काही फार लक्ष दिलं नाही. यावेळी सुद्धा पहिल्या यादीत जेव्हा गडकरींचं नाव आलं नाही त्यावेळी उद्धव ठाकरेंनी तर चक्क सभा घेऊनच की गडकरींवर किती अन्याय होतोय, किती त्यांच्या पक्षामध्ये, आणि त्यांनी यावं, ऑफर दिली एकदम की त्यांनी यावं, इथे आमच्याकडे यावं, आम्ही त्यांना निवडून आणू, अशा प्रकारचं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर दुसरी यादी जेव्हा जाहीर झाली त्याच्यानंतर अर्थातच गडकरींचं नाव असणार. तो गडकरींनी त्यानंतर जे ट्विट केले असतील किंवा त्यांनी मोदींच्या ह्याच्यातले, त्यामध्ये स्पष्ट झालं होतं की म्हणजे संदेश द्यायचा होता, स्पष्ट त्यांना कोणाला करायचं नव्हतं, पण जे अशा प्रकारची ऑफर देतात त्यांना संदेश द्यायचा होता की आमच्यात काही फूट नाहीये. तर तुम्ही काय म्हणाल? नाही, नितीन गडकरी हे संघाच्या यातून तयार झालेले आहेत. अगदी विद्यार्थी किंवा बालदशेपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नंतर भारतीय जनता पक्ष, विद्यार्थी परिषद याच्यामध्ये काम केलेलं आहेत. त्यांनी पूर्वी एकदा सांगितलं होतं की जेव्हा ते खूप फ्रस्ट्रेट झाले असं आपल्याला वाटत होतं, तेव्हा एकदा ते म्हणाले की मला जर राजकारण सोडायचं असेल तर मी दुसऱ्या पक्षात जायचा प्रश्नच नाही, मी घरी जाऊन शेती करेन. म्हणजे अशी भूमिका त्यांनी अनेकदा घेतलेली आहे. त्यांच्याविषयी प्रॉब्लेम असं नाही म्हणता येणार, परंतु त्यांची एक खासियत अशी आहे की ते अतिशय स्पष्ट बोलतात. कुठल्याही गोष्टीमध्ये कुठलाही आडपडदा न ठेवता ते बोलतात. त्याचा थोडा परिणाम हा राजकीय क्षेत्रात होतो, प्रतिक्रिया येतात. तर शिवसेनेने जी काय ऑफर त्यांना दिली तो म्हणजे बालिशपणा होता, कारण सर्वांना हे माहिती होतं की महाराष्ट्रातलं सीट शेअरिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातले उमेदवार डिक्लेअर केले जाणार नाहीत. त्याची प्रक्रिया झाल्यानंतर जेव्हा महाराष्ट्राचे पहिले उमेदवार आले त्यात गडकरींचं नाव होतं, म्हणजे अग्रक्रमाने आहे असं आपण म्हणू शकतो. आणि आत्ताचं नागपूरमधलं जे वातावरण आपण पाहतो, गडकरींना चॅलेंज आहे असं वाटत नाही. त्यांना कुठल्याही बाजूने, कुठल्याही पक्षामधून असा एखादा स्ट्रॉंग कॅन्डिडेट विरोधकांकडे आहे असं वाटत नाही. त्यामुळे गडकरींना आव्हान देण्यापेक्षा गडकरींनाच आपल्याकडे घेऊ असं ठाकरेंनी विचार केला असेल, बरोबर, अशा प्रकारचं वाटतं. अर्थात ठाकरेंचं ते खरं तर खूप प्रीमॅच्युअर, त्यांनाही कदाचित माहिती असावं, पण जे गेल्या वेळी जो प्रयोग एक प्रकारे होता की कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनात चलबिचल निर्माण करायची थोडीफार, अशा प्रकारचाच हा एखादा प्रयोग असू शकतो. तसंच पंकजा मुंडेंकडे जर आपण आलो तर पंकजा ताईंच्या बाबतीमध्ये गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्या पडल्यानंतर, किंवा असं बोललं जातं की त्यांना पाडण्यात आल्यानंतर, जे काय असेल, तर त्यांच्याबद्दल सुद्धा एकदम कणव असल्यासारखे सगळे पक्ष बोलत होते की पंकजाताईंना भारतीय जनता पक्ष वगळता बाकी सगळ्याच पक्षांना उद्धव ठाकरेंनीच वारंवार सांगितलं होतं की ते आमच्याकडे येतील, आम्ही त्यांचं स्वागत करू. हो. परंतु आता कसं आहे, भारतीय जनता पक्षातून बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या आपण बघितली किंवा एक त्यांचा इतिहास बघितला तर गेल्या 10-12-15 वर्षामध्ये मोठा नेता कोणी सोडून गेलेला नाही. एक मोठा नेता, एक खासदार विदर्भातले हे सोडून गेले, ते म्हणजे नाना पटोले. पण ते ओरिजिनली काँग्रेसचेच होते. नाना पटोले मूळचे काँग्रेसचे होते, पण प्रफुल्ल पटेल यांना त्यांचा विरोध असल्यामुळे प्रफुल्ल पटेलच्या विरोधात काँग्रेस सपोर्ट करत नाही म्हणून ते अपक्ष राहिले. अपक्ष म्हणून त्यांनी मोठी लोकसभेची इलेक्शन लढवली, त्यात ते पराभूत झाले. परंतु त्यांच्याकडे 1.5-2 लाख मतं, 2पेक्षा जास्त लाख मतं त्यांनी घेतली होती भंडाऱ्यामध्ये. त्यामुळे भारतीय जनता पक्ष, गडकरींनीच त्यांना भाजपमध्ये मन वळून आणलं असं आपण म्हणू शकतो. आणि त्यानंतर काय त्यांच्या डोक्यात आलं असेल काय माहित नाही, परंतु ते 18-19च्या निवडणुकीच्या आधी 2-1 वर्ष हे ते बाहेर पडले भाजपमधून. त्यावेळेला असं वातावरण झालं की नरेंद्र मोदींना बैठकीमध्ये प्रश्न विचारला मी, असं नाना पटेल सांगत होते की ओबीसी आरक्षणामध्ये तुम्ही काही करत नाहीत, ओबीसीवर तुम्ही अन्याय करताय, असा प्रश्न त्यांनी काहीतरी विचारला खासदारांच्या बैठकीत. ते पक्षाला आवडलं नाही, त्यामुळे माझ्या विरुद्ध पक्ष कारवाई करणार होता म्हणून मी आधीच बाहेर पडलो. तर हा एक अपवाद वगळता आपल्याला असं दिसत नाही की भारतीय जनता पक्षातून कोणी मोठा नेता बरोबर बाहेर पडलाय महाराष्ट्रामध्ये. तरी खडसे एक आहेत, खडसे दुसरे आहेत, बरोबर आहे. पण खडसेंचं सुद्धा कसं की
आपण एक जर बघितलं तर पंकजा मुंडे, विनोद तावडे, एकनाथ खडसे हे सगळी फळी कुठे ना कुठेतरी देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर नाराज होती का, किंवा तसं एक वातावरण नक्कीच पसरवलं होती, गेलं? कारण आणि काय नाही नक्कीच होती, कारण खडसेंना मोठं पद दिलं होतं, महसूल मंत्री ते होते. त्यांच्याकडे मंत्रिमंडळात काम केल्याचा अनुभव असलेला भारतीय जनता पक्षामध्ये तेव्हा ते जे थोडे नेते होते त्याच्यात खडसे होते आणि त्यांचा आक्रमक स्वभाव आहे. त्यामुळे ते असं आपण ऐकतो, मंत्रालयामध्ये अशी चर्चा होते की कॅबिनेटच्या बैठकीमध्ये एकनाथ खडसे हे स्वतःच अनेक गोष्टी बोलतात आणि म्हणजे ज्याला सरकार चालवतो आपण म्हणतो अशा प्रकारचं सेक्रेटरीना सूचना देणं, अमुक करणं, अधिकाऱ्यांशी बोलणं हे ते करायचे. आता त्याच वेळेला त्यांना कदाचित पक्षाने सांगितलं असेल, एकदा महसूल मंत्री या नात्यानं किंवा क्रमांक 2चे मंत्री या नात्यानं त्यांना कार्तिकी एकादशीला पंढरपूरची पूजा करायचा, सरकारी पूजा करायचा मान मिळाला, शासकीय पूजा. तो जनरली मंत्रिमंडळातल्या 2 नंबरच्या व्यक्तीला कार्तिकी आणि 1 नंबर म्हणजे अर्थात मुख्यमंत्री हे आषाढीला अशी ती पूजा असते. तिथे गेल्यानंतर त्यांनी असं विधान केलं की बहुजन समाजातला मुख्यमंत्री झाला असता तर ते जनतेला आवडलं असतं. तिथपासून तो त्यांचा आपण म्हणू शकतो की पक्षामधला अंतर्गत संघर्ष किंवा बंड हे सुरू झालं आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात म्हणूनच ते बाहेर पडले. बरोबर. आणि जसं त्यावेळेला तुम्ही म्हणालात की 5 लोकांना त्यांनी 1900 निवडणुकीमध्ये तिकीट दिली नव्हती. त्याच्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे होते. त्यांना कालांतराने पक्षाने, कारण ते ओबीसीचे एक मोठे लीडर आणि त्यांच्या विदर्भातल्या त्या चंद्रपूर, गडचिरोली या भागात त्यांचं चांगलं काम आहे, त्यांना पक्षाने केलं. विनोद तावडेंना केंद्रीय स्तरावरती भाजपनं संघटनेमध्ये मोठं पद दिलं. पंकजा मुंडेंना कार्यकारिणीत घेतलं होतं, बरोबर, परंतु त्या तिथे इतकं काम नव्हतं. त्यांना एक सहसचिव का असं काहीतरी पद होतं, राज्यप्रमुख अशा त्या होत्या अन्य राज्यामध्ये. त्याच्यात त्या समाधानी नव्हत्या हे दिसत होतं. नाराज तर नक्कीच होत्या, परंतु त्यांचा देखील एकूण बॅकग्राऊंड आपण पाहिली तर पक्ष सोडून जातील असं वातावरण नव्हतं. आणि सगळ्यात गंमत अशी आहे महाराष्ट्राच्या मध्ये की आज एखाद्या नेत्याला राजकीय क्षेत्रात मोठं काम करायचं असेल, करिअर करायचे असेल, आणि त्याला साहजिकच प्रत्येकाला असं वाटतं की करिअर करायचे म्हणजे चांगलं पद मिळालं पाहिजे काम करण्याचं, तर ती संधी अन्य पक्षात कुठे आहे असं दिसत नाही. बरोबर. त्यामुळे त्या जाण्याचा प्रश्न नव्हता. आता महाराष्ट्रातल्या यादीकडे जर आपण पाहिलं तर आपण नितीन गडकरींचं झालं आणि पंकजाताई हे झालं. आता पंकजाताईंना घरामध्येच त्यांच्या बहिणीचंच तिकीट कापून त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. त्यामुळे तो जो संघर्ष होऊ शकला असता तो तसा टळेल असं दिसतंय एकतर. आणि दोघी बहिणींनी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने प्रीतम मुंडे आणि हे करत होत्या त्या तो प्रश्न येईल. त्यामुळे तिथे नाराजीचा प्रश्न येऊ शकत नाही. पण जी 5 तिकीट कापण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये कोटक असू देत की अजून, तर त्याच्याबद्दल काय वाटतं का भारतीय जनता पक्षामध्ये जे अनेक वर्ष आहेत त्यांना ह्याचं फार काही वाटत नाही असं? खरं तसं पण आहे, परंतु नाराजी असणारच. म्हणजे आता गोपाळ शेट्टी हे इतके काम करतात आणि ते खूप तळागाळात काम करणारा असा नेता आहे. त्यांचं तिकीट कापल्यामुळे त्यांचे काही समर्थक, बोरिवली जरी त्यांचा अगदी गड असला, उत्तर मुंबई हा पारंपरिक अनेक वर्ष अनेक निवडणुकीत तिथे भाजपचाच खासदार निवडून आलेला आहे, तसं जरी असलं तरी एक नाराजी नक्की असेल कार्यकर्त्यामध्ये. ती किती प्रमाणात आहे आणि पक्ष त्या कार्यकर्त्यांशी बोलून समजूत घालून त्यांना कसं हाताळतो असे मुद्दे आहेत. आतापर्यंत बघता आपण असं म्हणू शकतो की भारतीय जनता पक्षाकडे एक मॅनेजमेंट स्किल आहे. बरोबर. कार्यकर्त्यांचे मॅन मॅनेजमेंट ज्याला म्हणतो आपण, तर ते अनेक कार्यकर्त्यांना सामावून घेतात, वेगवेगळ्या स्तरावरती चर्चा करतात, तो राग असेल तो बाहेर पडू देतात. त्यामुळे तिथे फार त्यांना त्रास होईल असं नाही. इकडे कोटेजांच्या जे त्यांचं पद गेलं त्याची बरीच चर्चा होती की खासदार म्हणून ते इतके इफेक्टिव्ह नाही आहेत आणि त्यांच्याऐवजी दुसरे जे आणलेले आहेत ते पण त्याच कम्युनिटीचे आहेत. किरीट सोमय्या आधी तिथे होते. किरीट सोमय्यांना तिकीट नाकारल्यानंतर ते काही म्हणजे पक्षाबाहेर पडले नाहीत किंवा काही नाही, त्यांनी त्यांचं काम त्यांना जे दिलं होतं ते सुरू ठेवलं. त्याचे परिणाम आपल्याला दिसले की ईडीच्या धाडी किंवा काय. त्यामुळे एक काम करणाऱ्यांचा पक्ष असं भारतीय जनता पक्षाचं स्वरूप सध्या आहे. त्यामुळे नाराजी असली तरी ते
मॅनेज करू मॅनेज करू शकतात. नाराजी असणारच, म्हणजे साहजिक आहे अगदी. तर आता जी यादी आतापर्यंत जी झालेली, किंवा आता हिना गावित आहेत, निवडून आल्या होत्या, एनसीपी मध्ये पण होत्या, पण तरी इथे निवडून आलेल्या होत्या. तरुण खासदार म्हणून त्यांचा एक चेहरा संसदेमध्ये होता, त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. नंतर भारती पवार ज्या विद्यमान मंत्री आहेत त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे, किंवा पियुष गोयल खास करून आता मुंबईमधून निवडणूक लढवणार आहेत. कुठे ना कुठेतरी आपले सगळे जे मंत्री आहेत ते मैदानात उतरवायचे, सगळे प्रमुख नेते, आणि त्यांना लोकसभेतून लढायला लावायचं, असं भारतीय जनता पार्टीची नीती असेल याच्यामध्ये? आहे ना, प्रत्येक मतदारसंघाचा विचार करून तिथे सगळ्यात जास्त प्रभावी असा कोण ठरेल उमेदवार याचा विचार सगळेच पक्ष करतात. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की भाजप काही वेगळ्या प्रकारे या संदर्भात काम करतो, की ज्याची शक्ती आहे किंवा जो ताकदवान आहे, याला विनेबिलिटी असा शब्द ते राजकीय याच्यात वापरतात. तर विनेबिलिटी हा एक अतिशय प्रमुख असा घटक आहे की ज्याच्यामध्ये उमेदवार निवडला जातो. भारतीय जनता पक्ष ते बघत असणार. त्यांच्याकडे आता गेल्या 10 वर्षाचा अनुभव असल्यामुळे काही खासदारांच्या बाबतीत त्यांच्या मतदारसंघात असणाऱ्या तक्रारी या पक्षाने लक्षात घेऊन त्यांच्याविषयी कारवाई केलेली आहे असं आपल्याला दिसेल. प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे, तर याच्यामध्ये त्यांचं बॉन्डिंग खूप छान आहे बहिणींचं, त्यामुळे मला असं वाटत नाही की तिथे काय फार परिणाम होईल. परंतु पंकजा मुंडे ह्या तसं म्हटलं तर एका कम्युनिटीच्या मोठ्या नेत्या आहेत. म्हणजे वंजारी जो घटक आहे तो त्या भागात त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे. त्या ऊसतोडणी कामगारांच्या नेत्या आहेत. साखर कारखाना संघाबरोबर चर्चा करण्यासाठी त्या जातात नेहमी. तर त्यांचं काम आहे, संघटना आहे, त्या प्रभावी वक्ते आहेत. बरोबर. आणि ज्याला आपण करिस्मॅटिक लीडर असं म्हणू शकतो, अशा त्या आहेत, महत्वाकांक्षी आहेत. नाही, आपण म्हणत होतो की यादीविषयी काय, तर ह्या यादीमध्ये अशी जी काही 20 नावं आता भारतीय जनता पक्षाने दिलेली आहेत, त्या सर्व जागा त्यांनी मागच्या वेळेला जिंकल्या होत्या, 10 वर्ष जिंकतायत. त्यातल्या 5 लोकांना त्यांनी बदललं, परंतु ते मतदारसंघ असे आहेत की जे स्ट्रॉंग भाजपाला सपोर्ट करणारा असा बेस तिथे आहे. त्यामुळे ह्या 20 पैकी 20 लोक निवडून येतील अशी शक्यता अधिक आहे. पंकजा मुंडेंबद्दल आपण बोलत होतो, महत्वाकांक्षी आहेत, पक्षातनं हारल्या तरी सुद्धा सातत्याने पब्लिक लाईफ मध्ये कसं राहू ह्याची त्यांनी काळजी घेतलेली आहे, आणि सातत्याने त्यांच्या जो त्यांचा क्षेत्र आहे तिथेही काम करत राहिलेले आहेत. राज्याच्या पातळीवरही चर्चेत राहू असा प्रयत्न त्यांनी सतत केलेलाच आहे. हा भाग आहेच आहे. आणि आज त्यांनी पत्रकार परिषद जेव्हा घेतली तेव्हा पहिल्यांदा म्हणलं यावेळी धनंजय पण बरोबर असल्यामुळे, म्हणजे ते जे बहीण भावामधलं दुरावा जो निर्माण झालेला होता तो सांधण्याचा प्रयत्न, आणि धनंजय मुंडे अर्थातच अजित पवारांच्या गटातून भाजपाशी जोडले गेलेले असल्यामुळे तिथे एक बेरजेचं गणित त्यांच्यासाठी ते कामाला येणारच आहे असं दिसतंय. बरोबर आहे. आणि तो जो रेणापूर मतदारसंघ आहे, जिथून आता पहिले गोपीनाथ मुंडे निवडून यायचे आणि आता धनंजय मुंडे तिथून आमदार झालेले आहेत, मतदारसंघाचं नाव थोडं बदललेलं आहे. तिथे मागच्या वेळेला पंकजा पराभूत झाल्या होत्या. आता धनंजय इकडे आल्यामुळे साहजिकच त्यांना असं करणं भाग आहे की जे आमदार ज्या पक्षाचे जिथून निवडून आलेत त्यांना त्या पक्षाकडेच ती जागा द्यावी लागेल. त्यामुळे पंकजा मुंडे यांना तिथून त्यांना संधी देणं शक्य नव्हतं. अन्य बीड मधले जे मतदारसंघ आहेत तिथे आमदारकी त्यांना देणं हे कदाचित शक्य नसेल झालं. आणि पंकजा मुंडेचं तुम्ही म्हणतात अतिशय महत्वाकांक्षी स्वभाव असल्यामुळे त्या एक नॅशनल लेवलला प्रोजेक्शन त्यांना, ओबीसीच्या नेत्या पण आहेत मोठ्या, बरोबर, तर असं एक गणित असल्यामुळे तिथे मोठा त्यांना स्कोप मिळेल या शंकाने. आता चर्चा थोडी आपण याच्या मित्रपक्षांची करू आणि नंतर काँग्रेसकडे किंवा महाविकास आघाडीकडे जाता येईल आपल्याला. महायुतीमध्ये बारामतीचा मतदारसंघ सुनेत्रा पवार लढतील असं जवळपास स्पष्टच दिसतंय. नाही, त्यांनी जाहीरच केलंय, अजित पवारांनी जाहीर केलं की हा उमेदवार सुनेत्रा पवार असतील. त्यामुळे पवार विरुद्ध पवार असं तिथे होणार. विजय बापू शिवतारेंना कशा प्रकारे हे समजूत घालतात हे एक बघणं हे करेल, कारण नाही तर ते अडचणीच ठरू शकतं. होऊ शकतं. कारण आणि पवारांनी बारामतीमध्ये खूपच बेरजेचं राजकारण सुरू केलेलं आहे. म्हणजे थोपटेंकडे ते जे अनेक वर्ष 30 वर्षानंतर पहिल्यांदा थोपटेंकडे गेले, बाकीच्यांशी संपर्क साधतायत. कुठे ना कुठेतरी
पवार नेहमी असं सांगायचे, म्हणजे गेली अनेक वर्ष बारामतीतली निवडणूक कव्हर करत असताना लक्षात आलं की पवार नेहमी सांगायचे की मी इथे कधीच नाही, फक्त एकदा उमेदवारीचा अर्ज भरायला येतो आणि शेवटची सभा म्हणजे ज्या दिवशी प्रचार संपणार असतो त्याच्या आधीची सभा करायला येतो, त्यानंतर मतदान करतो आणि मी 48 तास त्यानंतर झोपतो, असं पवार साहेब म्हणालेले आहेत. तर असं असताना आता त्यांना तिथे प्रचंड ताकद टाकायला लागत आहे. दुसरं म्हणजे महाविकास आघाडीसाठी वंचितचं काय करायचं हा एक प्रश्न असणार आहे. त्यांना जागा कुठल्या द्यायच्या हा एक प्रश्न असणार आहे. तर काय करतील प्रकाश आंबेडकरांचं, जागा कोणाच्या देऊ शकतील? का काँग्रेस तसं प्रभावी नाही तर काँग्रेसला म्हणतील तुम्ही थोडं सॅक्रिफाईस करा? आता अलीकडे जी चर्चा त्यांची बाहेर आली होती त्याच्यामध्ये शिवसेनेला 23 जागा, काँग्रेसला 21 जागा आणि उरलेल्या जागा शरद पवारांच्या पक्षाला सर्वात कमी जागा लढण्यासाठी मिळतील. त्याच्यात देखील त्यांनी त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्यांना जागा द्याव्यात अशी कल्पना आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे मुळामध्ये उद्धव ठाकरेंच्या बरोबर त्यांनी मित्रत्वाचे संबंध तयार केले आणि ते शिवसेनेचे मित्रपक्ष आहेत. त्यामुळे शिवसेनेने त्यांना जागा द्यावी अशी अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांना ज्या 3 किंवा 4 जागा हव्यात त्या शिवसेनेच्या कोट्यामधूनच दिल्या जातील. आता त्या जागा देण्यासाठी शिवसेनेकडे काय परिस्थिती आहे? कारण प्रकाश आंबेडकरांनी सांगलीची जागा मागितलेली आहे त्यांच्याकडे. त्यांनी स्वतः अकोल्यामध्ये मी उभा राहणार हे जाहीरच करून टाकलंय. वर्ध्यामध्ये पण त्यांनी आपला एक उमेदवार आहे असं जाहीर केलंय. सांगलीला आता उद्धव ठाकरेंनी 2दा महाराष्ट्र झालेल्या याला आपल्यासोबत घेतलेलं आहे पैलवानाला, आणि ते तिथे आता आपला उमेदवार यायला पाहिजे अशा ह्याच्यात आहेत. पण सांगली मतदारसंघ हा परंपरेने काँग्रेस पक्ष लढतोय, त्यामुळे काँग्रेस तिथे तो त्यांचा अधिकार सोडायला आत्ता तयार दिसत नाही. अडचणी बऱ्याच आहेत त्यांच्यामध्ये. महाविकास आघाडीचं जे जागा वाटप आता होत नाही असं आपण बघतोय, याची कारणं अगदी अशीच आहेत की त्यांना त्यांच्यामध्ये असलेले वाद, 10-15 जागांवरती तिन्ही पक्षांमध्ये संघर्ष आहे. तो संघर्ष कधी संपेल हे आपण सांगू शकत नाही. उद्या निवडणुकीची घोषणा होतीये, त्यामुळे एकदा तारखा ठरल्यानंतर अधिक धांदल याची होईल. प्रकाश आंबेडकरांनी तसं म्हटलं तर अल्टिमेटम दिला होता महाविकास आघाडीला की तुम्ही 15 तारखेपर्यंत तुमचं काय ते जाहीर करा, नाहीतर मी 15 तारखे म्हणजे आजच औरंगाबादला त्यांची मोठी सभा आहे संभाजीनगरला, त्या ठिकाणी मी माझं जे काय म्हणणं आहे ते जाहीर करेन. आता ते काय भूमिका घेतात हे बघावं लागेल. आता तरी असं आहे की तळ्यात मळ्यात चाललेलं आहे त्यांचं, जावं की न जावं. पण प्रकाश आंबेडकरांचा पक्ष आणि मग MIMचं काय करतील? वंचितचा आधी वंचित आघाडी अशा अर्थाने MIM एकत्र होतं त्यांच्याबरोबर, एकाकाळी होतं, नंतर त्यांनी ती वेगळं संपवली. कारण MIMचा फायदा त्यांना अन्य मतदारसंघात महाराष्ट्रात झालेला नाहीये, त्यामुळे त्यांनी ती तेव्हाच आघाडी संपवली. 1900 निवडणुकीत ते एकत्र लढले होते. त्यामुळे MIMचा एक औरंगाबाद संभाजीनगरमध्ये निवडून आला खासदार, पण प्रकाश आंबेडकरांचं कोणी येऊ शकलं किंवा जवळही आले नाही. पण प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचे 8 ते 10 जागा पाडल्या. त्यांची मतं म्हणजे हरलेले उमेदवारांची मतं पाहिली आपण तर काँग्रेस अधिक वंचित बहुजन याची बेरीज हे जिंकून आलेल्या भाजप उमेदवार किंवा शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा अधिक आहे. त्यामुळे असा निष्कर्ष काढावा लागेल की प्रकाश आंबेडकरांमुळे ह्या जागा पडल्या. आंबेडकर हे महत्वाचे आहेतच महाराष्ट्राच्या 6-6.5% एक गठ्ठा म्हणजे अशी विखुरलेली, पण राज्य पातळीवर जर विचार केला तर 6-6.5% पेक्षा जास्त मतदान त्यांच्या पक्षाला होत आलेलं आहे, मोठ्या प्रमाणात घेतात. MIMची जी भूमिका आहे, कारण ती पण यावेळी उपयोगी ठरणार आहे. बऱ्याच वेळा असं म्हणलं जातं की भाजपाची बी टीम वगैरे अशा पद्धतीची पण चर्चा होते. मग MIM कुठे कुठे लढवेल आणि स्ट्रॅटेजिकली त्यांना कोण कुठे हे करतील. गेल्या वेळी जी छत्रपती संभाजीनगरची जागा निवडून आली MIMची, त्याला खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीने दानवेंचे जावई असलेले हर्षवर्धन पाटील त्यांना उभं केलं होतं आणि त्यामुळे शिवसेनेचे खैरे त्यावेळी पडले. आणि त्यामुळे एक गठ्ठा जी मतदान होऊ शकतं, म्हणजे मुस्लिम बाहुल्य असलेला संभाजीनगरचा मतदारसंघ आहे, ते जलील यांना सोपं गेलं. आता ही जागा जर शिवसेनेसाठी सोडली तर पुन्हा खैरे हे मग त्यांना पाडण्यासाठी कोणी अपक्ष उभा करतील, असं काही होऊ शकतात का गणित? नाही, आता अपक्ष उभारण्याची काही गरज नाही ना. आता खैरे हे उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहेत, त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा स्वतःचा किंवा एकनाथ शिंदेचा उमेदवार तिथे असेल आणि त्याचा पण फायदा यांना होऊ शकतो.
तशा अर्थाने होऊ शकतो. आता प्रत्यक्षात उमेदवार सर्व पक्षांच्या जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत आपण त्या मतदारसंघनिहाय चर्चा नाही विचार नाही करू शकत. ते आपल्याला एका टप्प्यावर ते करावं लागेल. परंतु इम्तियाज जलील यांना आव्हान देणं तसं शिवसेनेला म्हणजे भारतीय जनता पक्ष शिवसेना यांना त्याचप्रमाणे ठाकरेंना हे तिथे नक्की सोपं होतं. परंतु आता ठाकरेंची स्वतःची ताकद किंवा स्वतःची मतं ही किती प्रमाणात कमी झालेली आहेत याचा देखील एक आढावा ते स्वतः घेत असतील, बाकीचे पक्षही घेत आहेत. त्यामुळे तिथे काँग्रेसचा जो उमेदवार राहिला तर आणि जर MIM आणि काँग्रेस यांचं आता काही हे नाहीये, त्यामुळे काँग्रेसचा तिथे उमेदवार राहील, तो मोठी फाईट देऊ शकेल. म्हणजे तुमचा असा अंदाज आहे शिवसेना ती जे वादाचे मगाशी आपण म्हणत होतो ह्यांच्यामध्ये जे वाद आहेत ते औरंगाबाद संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर हे एक त्यातलं प्रमुख हे आहे, बरोबर, वादाचा बिंदू. त्यामुळे तिथे अजून त्यांचं झालेलंच नाहीये. पण ही किती गमतीची गोष्ट आहे की एकीकडे NDA आघाडीचं तसं त्यांनी व्यवस्थित मॅनेज केलेलं आहे. म्हणजे अजूनही एकनाथ शिंदे असू देत, अजित पवार असू देत किंवा भारतीय जनता पार्टीने तर आपली यादीच, ज्या जागा त्यांना असू शकतात त्याची सगळी यादीच त्यांनी जाहीरच करून टाकलेली आहे. ही एकीकडे इतकी कॉन्क्रीट तयारी खूप आधीपासून सुरू झाली, यांचे नेते प्रचाराला फिरायलाही लागले आणि आघाडीमध्ये अजून सगळी अशी ही पण गणित बसत नाहीत की नेमकी तुमच्या जागा काय, आमच्या काय. मग उमेदवारांचं कदाचित त्यांच्या त्या पक्षांच्या मनामध्ये असतीलही उमेदवार, पण हे सगळं होत असताना आणखीच म्हणजे राहुल गांधींची पदयात्रा चालू असताना खरं म्हणजे सगळेच उमेदवार जाहीर करायला हरकत नव्हती त्यांनी. उद्या जाहीर होणाऱ्या निवडणुकांच्या तारखा, मग तयारी कुठेच नाहीये असं दिसतंय. त्या पक्षामध्ये जे काही स्ट्रॉंग उमेदवार तिथे असू शकतात त्यांनी आपापली तयारी सुरू केलेली आहे, परंतु प्रत्यक्षात तिकीट ही त्यांना ठरवता आलेली नाहीये. एक बारामतीचा हा महाराष्ट्रात जो बारामतीला एक समजा सुप्रिया सुळे विद्यमानच आहेत ना, म्हणजे विद्यमानच आहे, त्यामुळे त्यांना काही पर्याय नव्हता. बारामतीची जागा अन्य कोणी मागू पण शकणार. तो भाग सोडला तरी महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे हे 3 पक्ष ठरवू शकत नाही, तीच परिस्थिती इंडिया आघाडीची देश पातळीवर झाली आपण पाहिलं. तर त्याच्यामुळे जरी 6 महिन्यापूर्वी इंडियाची तयारी झालेली होती आघाडीची, तर ती यशस्वी होऊ शकली नाही. एकाच एक उमेदवार द्या असं नितीश कुमार सांगत होते. त्यांचं ते प्रभाव त्यांना जाणवलं की आपलं काय याच्यात चालत नाही, ते बाहेर पडले. ममता बॅनर्जी बाजूला झाल्या. आपने काही राज्यामध्ये आपले आपले उमेदवार ठरवलेले आहेत. हे इंडिया आघाडीचा विस्कळीतपणा जो आहे तोही एक भाग आहे की जो मतदाराच्या पुढे पर्याय नाहीये ना आज. म्हणजे देर इज नो अल्टरनेटिव्ह. टीना फॅक्टर भाजपच्या बाबतीत काम करतोय आणखीन. आणि इंडिया आघाडीचं तुम्ही जसं म्हणाला तसं की काँग्रेस हा खरं प्रमुख पक्ष त्यामधला आहे, कारण राष्ट्रीय स्तरावरचा तो एकमेव पक्ष तसा आहे. सपा असो, बाकीचे सगळे पक्ष असू द्या, किंवा ममता बॅनर्जींनी स्वतंत्र भूमिका घेतली. आम आदमी पार्टी दिल्लीच्या बाहेर पंजाबमध्ये आहे, पण बाकी सगळे जे पक्ष घेतले ते सगळे प्रादेशिक पक्ष आहेत. अशा वेळी काँग्रेसचा जो निर्णय घेणारा व्यक्ती आहे त्यांनी मुख्यालयात बसून बैठका घेऊन निर्णय घेण्याऐवजी चुकीच्या वेळी रथयात्रा चालू आहे किंवा ती जी न्याय यात्रा जी आहे ती चालू आहे. नक्की अगदीच चुकीच्या वेळेला आहे. हे 3 महिने त्यांनी वाया घालवलेत काँग्रेसने. त्या यात्रेचा त्यांना किती फायदा होईल म्हणजे अगदी कमी शक्यता आहे, कारण ज्या भागातून यात्रा जाते तिथे काँग्रेस लढणार आहे की नाही हे पण अजून त्यांनी ठरलं नव्हतं तेव्हा. त्यामुळे त्या यात्रेचा जो खर्च, वेळ आणि शक्ती काँग्रेस पक्षाने घातली ती कदाचित वाया गेली असं आपल्याला म्हणायला लागेल. आज त्यांची यात्रा आपण बोलत असताना ही महाराष्ट्रात आहे, मुंबईच्या दिशेने येते, परंतु त्यात देखील महाराष्ट्रात प्रवेश करण्याच्या टप्प्यावरती एक दिवस राहुल गांधी दिल्लीला गेले पक्षीय कामासाठी. त्यामुळे पक्षाचं काम किती सिरियसली राहुल गांधी करत नाहीत असं आपल्याला दुर्दैवानं म्हणावं लागेल. काँग्रेसच्या दृष्टीने ते वाईट आहे. खरं तर देशातल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये काँग्रेस हा पक्ष अतिशय मजबूत असणं ही आत्ताची गरज आहे. परंतु त्या दृष्टीनं काम होताना दिसत नाही. त्यामुळे मतदाराचा देखील नाईलाज आहे असं वाटतं. म्हणजे देश पातळीवरची जी परिस्थिती आहे, आणि अजून एक आहे की आयडिओलॉजीच्या दृष्टीने सुद्धा जर आपण विचार केला तर काँग्रेसला या सगळ्या वेगळ्या वेगळ्या आयडिओलॉजीच्या लोकांना प्रादेशिक स्तरावर एकत्र घेणं हे अडचणीच आहे. कारण
या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा राज्यातल्या निवडणुका जेव्हा येतील तेव्हा काय करायचं असा प्रश्न आहे. म्हणजे ज्याला एक नॅचरल अलायन्स जी असू शकते की जी काही विचारांवर किंवा कॉमन मिनिमम अजेंडावर तरी असावी असं जरी असलं तर तेही इंडिया आघाडीमध्ये दिसत नाही. त्यामुळे या सगळ्याचा फायदा जो आहे तो कुठेतरी ऍडव्हान्टेज एनडीए आणि ऍडव्हान्टेज खास करून भारतीय जनता पार्टी असं दिसतंय. असं नक्की आहे. तुम्ही आता कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणालात. प्रकाश आंबेडकरांची पहिली अट हीच होती होय की आधी तुम्ही काय करणार आहात हे ठरवा आणि मग जागा वाटप करा. त्यांच्या त्या पत्राला देखील काँग्रेसने किंवा राष्ट्रवादीने समाधानकारक उत्तर दिलेलं नाही शरद पवारांनी. त्यामुळे ती अडचणीच सगळं आहे आणि याचा फायदा नक्कीच भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात तरी नक्कीच होईल. तर उद्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील आणि त्यानंतर बरंचसं चित्र स्पष्ट होईल. आज अनिकेतजींबरोबर चर्चा करत असताना एक गोष्ट स्पष्ट होतीये की एकीकडे एनडीएची जी आघाडी आहे, भाजप प्रणित आघाडी, ज्यामध्ये प्रमुख पक्ष भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यांनी आपले देशभरातले आणि महाराष्ट्रातले सुद्धा उमेदवार प्रमुख ठिकाणचे सगळे जाहीर केलेले आहेत, घोषित केलेले आहेत. अशा वेळी इंडिया आघाडीवर देश पातळीवर जे एक विस्कळीतपणा दिसून येतो तोच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा जो एक प्रयोग करून 2.5 वर्ष सत्तेत राहिले तिथेही दिसून येतो. अजूनही स्पष्टता कुठेही दिसत नाही. महाराष्ट्रातले केवळ एकमेव बारामतीची जर जागा सोडली तर ती वगळता कुठल्याही प्रकारची स्पष्टता दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी देश पातळीवर आणि महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला कसा सामना करणार किंवा महायुतीला इथे कसा त्याचा सामना करणार हा एक मोठा प्रश्न असणार आहे. आणि त्यामुळेच कदाचित ज्या जागा मिळतील असं अनिकेतजी पण म्हणतात की 41 जागा जवळपास महाराष्ट्रातनं भारतीय जनता पक्षाच्या मिळू शकतात, आघाडीला मिळू शकतात, युतीला मिळू शकतात दिसून येते. या आणि अशा प्रकारच्या चर्चांसाठी तुम्ही आमचा नवराष्ट्राचा हा सत्ताकारण हा कार्यक्रम निश्चित बघा. तुमच्या ज्या कमेंट्स असतील त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि ही चर्चा निवडणुका होईपर्यंत आम्ही आपल्यासोबत घेऊन येणार आहोत. अनिकेतजी धन्यवाद. नमस्कार.